काय नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण उभ्या नवी अवयय पाहत आहोत आणि त्यामध्ये आज आपण काही उभ्या नवी अवयव जे की जोडीने वापरले जातात, त्यांचा वापर जोडीने होतो, त्यांना आपण कोरिलेटिव्ज कंजंक्शन्स किंवा कोरिलेटिव्ह असं जरी म्हटलं जातं, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा 5वा भाग आहे उभ्या नवी अवययाचा. तर बघा त्यात कोणकोणते आहे, तर आयदर ऑर आणि नायदर नॉर ह्या 2 जोड्या येतात. त्यानंतर बोथ आणि अँड हे येतं. दो आणि यट, वेदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो इत्यादी शब्दांचा प्रयोग किंवा उपयोग यामध्ये प्रामुख्याने केला जातो. आता हे करत असताना याची आपण उदाहरणं बघूया. आयदर ऑर, नायदर नॉर किंवा आयदर ऑरचं एक्झाम्पल बघा. आयदर डू इट ऑर गो अवे. कळलं? आता पुढचं एक्झाम्पल बघा. इट इज नायदर युजफुल नॉर इसेन्शियल. हे दुसरं उदाहरण होतं. तिसरं एक्झाम्पल बघा. वी बोथ लव अँड ऑनर यू. म्हणजे बोथ आणि अँडचा वापर कळला. वी बोथ लव अँड ऑनर यू. आलं लक्षात? आता दोचा वापर बघा. THOUGH. दो आय एम इल येट आय डू नॉट कंप्लेन. लक्षात येत आहे? पुढचं वाक्य बघा. ही विजिटेड नॉट ओनली आग्रा बट ऑल्सो कानपूर. लक्षात आलं? आता आपण उभ्या नवी अव्यये चालवायची कशी, कंजंक्शन्स PARSING त्याचे काही मुद्दे आपण बघणार आहोत की कंजंक्शन चालवताना काय काय मुद्दे द्यावे लागतात. तर कंजंक्शन्स तर जेव्हा पासिंग केलं जातं, जेव्हा चालवलं जातं, त्यावेळेला खालील मुद्दे स्पष्ट केले जातात. त्यापैकी पहिला काइंड, कंजंक्शनाचा प्रकार काइंड. आता कंजंक्शनचे प्रकार कोणते कोणते आहे, तर कोऑर्डिनेटिंग आहे आणि सबऑर्डिनेटिंग आहे. तर कंजंक्शनचे मुख्य 2 प्रकार आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स और सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. दुसरा पॉईंट त्याच्यात लिहावा लागतो, व्हॉट इट कनेक्ट्स. नेमकं ह्या कंजंक्शनाने किंवा ह्या उभ्या नवी अव्ययाने कोणते कशाला जोडलंय. म्हणजे 2 शब्द जोडले, जॉईनिंग 2 वर्ड्स म्हणजे नेमकं 2 शब्द जोडले, ऑर 2 सेंटेन्सेस याने नेमकं काय जोडलं, वाक्य जोडले का शब्द जोडले, हा दुसरा पॉईंट लिहावा लागतो. हे 2 पॉईंट लिहिले म्हणजेच काय होतं, कंजंक्शन चालवलं जातं. याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आता मोहन अँड सोहन आर फ्रेंड्स हे उदाहरण घेतलं आपण. आता मोहन अँड सोहन, आता याच्यामध्ये कंजंक्शन कोणतं आलं, तर याच्यामध्ये अँड हे कंजंक्शन आलेलं आहे. बरोबर आहे? आता हे अँड हे कंजंक्शन कोणत्या प्रकारचं आहे, तर हे समान दर्जाची संयोजक अव्यय म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे. मग ह्या कंजंक्शनाने नेमकं कशाला जोडलेलं आहे, काय कनेक्ट्स आहे, तर याच्याने जॉईनिंग 2 वर्ड्स, जॉईनिंग 2 वर्ड्स म्हणजे 2 शब्दांना जोडले. पण शब्द ते काय आहेत, नेमकं कोणतं आहे, तर ते नाउन्स आहे. कोणतं नाउन आहे, मोहन हे एक नाम आहे, विशेष नाम आहे, आणि सोहन हे सुद्धा नाम आहे. म्हणजे ह्या शब्दाने अँड या शब्दाने 2 नामांना एकत्र जोडलंय. मोहन अँड सोहन आर फ्रेंड्स. लक्षात आलं? आता दुसरा प्रकार पहा, म्हणजे दुसरं उदाहरण पहा. हरी केम बट हिज ब्रदर डिड नॉट मीट हिम.
आता हरी केम, पण इथे कंजंक्शन कोणतं आलं तर बट. म्हणजे काय, हरी केम हे झालं एक वाक्य आणि बट पासून पुन्हा दुसरं वाक्य सुरू होतं. बट हरी आला, परंतु हिज ब्रदर डिड नॉट मीट हिम, म्हणजे त्याचा भाऊ त्याला भेटलेला नाही. आता हे बट हे काय आहे तर समान दर्जाचं संयोजक आहे, म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. जॉईनिंग काय केलंय त्याने, दोन वाक्यांना एकत्र आणलंय. कोणते कोणते दोन वाक्य एकत्र आणलेले आहेत तर हरी केम हे पहिलं वाक्य अँड हिज ब्रदर डिड नॉट मीट हिम हे दुसरं वाक्य. लक्षात आलं कंजंक्शन्स काय कार्य करतं, कसं जोडलं जातं. आता पुढचं वाक्य बघा, वी वर्क. पुढे दॅट वी मे अर्न, आम्ही काम करतो. दॅट वी मे अर्न. आता इथे कंजंक्शन कोणतं आलं तर इथे दॅट हे कंजंक्शन आहे आणि दॅट हे कोणत्या प्रकारात पाहिलं आपण तर दॅट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मध्ये आपण पाहिलंय. याने काय जोडलंय मग, जॉईनिंग टू सेंटेन्सेस. कोणतं कोणतं, वी वर्क आम्ही काम करतो, अँड वी मे अर्न. आलं लक्षात. आपल्याला मी दिलेली माहिती माझ्या मते नक्कीच कळत असणार आहे, समजत असणार आहे. आणखी एक वाक्य तुम्हाला दाखवतो पासिंगचं. आय रिटर्न होम आफ्टर ही हॅड गॉन. आता आफ्टर हे कोणतं कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग की सबऑर्डिनेटिंग, बरोबर हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि जॉईनिंग दोन वाक्यांना गेलंय, जॉईनिंग टू सेंटेन्सेस. कोणतं पहिलं वाक्य, आय रिटर्न होम हे झालं पहिलं वाक्य, अँड ही हॅड गॉन आणि तो गेला. पुढचं बघा, ही फेल्ड बिकॉज ही डिड नॉट वर्क. आता इथे बिकॉज हे कोणतं कंजंक्शन आहे, हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि जॉईनिंग त्याने काय केलंय, दोन सेंटेन्स केले. ही फेल्ड हे एक वाक्य आणि ही डिड नॉट वर्क. लक्षात आलं. पुढचं बघा, बोथ रामा अँड गोपाल हॅव कम हिअर. आता बोथ हे काय, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे आणि ते कोरिलेटिव्ह पण आहे विथ अँड. आता अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, जॉईनिंग टू नाउन्स. कोणत्या कोणतं, राम आणि गोपाल याला त्याने जोडलेलं आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे ह्या वाक्यांचा तुम्ही प्रयोग करायचे आहेत, कंजंक्शनचे असेच उदाहरणं शोधायचे आहेत. आता तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे, पिक आउट द कंजंक्शन्स अँड पेअर्स देम. राम अँड मोहन आर गुड. दुसरं वाक्य, वी मस्ट ईट ऑर डाय. पुढे, आय केम बट यू केम बट आय वेंट अवे. पुढचं, डू ॲज यू लाईक. ही इज स्लो बट ही इज शुअर. कॅच मी इफ यू कॅन. पुढे, आय ईट बिकॉज आय एम हंग्री. यू आर रिचर दॅन आय. पुढे, आय नो व्हेअर ही हॅज गॉन. पुढे, पुढे, विल ही गो बिफोर आय केम. लुक बिफोर यू लिव्ह. पुढे, इज दॅट स्टोरी ट्रू ऑर फॉल्स. पुढचं वाक्य बघा, आय केम विथ यू इफ यू सो लाईक. आय विल डू इट अनलेस यू स्टॉप मी. हरी फेल्ड बट ही ट्राईड अगेन. सिन्स आय से सो यू मस्ट बिलीव्ह इट. या प्रकारे या वाक्यातील कंजंक्शन ओळखायचे आहेत. माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंट्स करून कळवायला विसरायचं नाही. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.